नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आयब्रोचं थेअरी बघणार आहोत. आयब्रो थेअरी की काय काय साहित्य लागतं, काय नाही, आयब्रोचे किती प्रकार आहेत, काय किती आहेत आणि कुठले कुठले प्रकार आहेत ते सगळे आपण बघणार आहोत. बघा, आयब्रो थेअरिंगसाठी तुम्हाला आधी साहित्य लागणार आहे 40 नंबरचा दोरा, जो मी तुम्हाला दाखवला होता 40 नंबरचा तो दोरा लागणार. त्यानंतर पावडर लागणार आहे आपल्याला, पावडरनंतर कॉटन लागणार आहे. आणि कधीही आयब्रो करताना हाताने असा पावडर लावू नका, शक्यतो कॉटन घ्या. कॉटनने तुम्हाला आयब्रोना लावायचे पावडर, आयब्रो किंवा अपलिप्स किंवा मग फोrehead वगैरे लावत असेल तर तुम्ही ते कॉटनने लावा. कॉटनने लावल्याने कसं त्यांचं जे काही घाम वगैरे ना ते आपल्या हाताला लागणार नाही. आणि कॉटनमध्ये म्हणजे जर्म्स वगैरे जे काही असते तर कॉटनला होईल. आणि एक कस्टमरला तुम्ही कॉटन यूज केलं की ते कॉटन फेकून द्या आणि दुसऱ्या कस्टमरला दुसरं कॉटन द्या. फक्त थोडंसं तुम्हाला गोळा घ्यायचं आहे कॉटनचा, मग तो तुम्ही यूज करा. म्हणजे पहिल्याच ह्याला तर फेकून द्या, दुसऱ्याला तुम्ही दुसरं यूज करा. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे कैची नंतर तुम्हाला लागेल ब्रश असेल तरी ठीक आहे, नसेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचे ॲस्ट्रिजन, टोनर घ्यायचे. टोनर नसेल तर तुम्ही नॉर्मल कुठलेही मॉइश्चरायझर घेऊ शकता. आयब्रो केल्यानंतर तुम्हाला ते टोनर किंवा मग मॉइश्चरायझर तुम्हाला लावायचे. जर कोणालाही नसेल असेल, नको पाहिजे असेल तर तुम्ही नाही लावलं तरीही चालते. आणि आयब्रो कुठं कुठं करू शकतो आपण, एक आपण आयब्रो इथं करू शकतो, पूर्ण इथं आयब्रोची इथं. त्यानंतर अप्पर लिप्स करू शकतो. त्यानंतर मग आपल्याला फोरहेड करायचे, चीन करू शकतो आणि साईड लॉक्स करू शकतो. साईड लॉक्स म्हणजे इथं साईडचं करू शकतो. इथं तुम्ही थ्रेडिंगचा यूज करू शकता. काय काय वेळेला वॅक्सिंग आपण करतो, वॅक्सिंगची इथं थोडेसे केस राहतात, तुम्ही इकडचेही केस काढू शकता थ्रेडिंगने. आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटतं की बाबा नाही इथं खाली मानेची इथं पण एका वेळेला वगैरे केस असतात, तर तुम्ही इथंही थ्रेडिंग यूज करू शकता. त्याच्यानंतर ह्याचे किती प्रकार आहेत हे बघा. एक नॉर्मल तर तुम्हाला माहितीच आहे, पातळ असतात. त्यानंतर मीडियम असतात, नंतर मग जाड असतात. ह्याच्यामध्ये किती प्रकार आहेत बघा. ज्यांचे फोरहेड मोठे आहेत त्यांना थोडंसं म्हणजे असं नॉर्मलमध्ये केलं पाहिजे, आणि ज्यांचे छोटे फोरहेड आहेत त्यांना म्हणजे असं ट्रायंगल शेपमध्ये तुम्हाला करायचं आहे. तर पहिला प्रकार आहे कमानदार. कमानदार म्हणजे कसं तुमची पूर्ण आयब्रो अशी असते, म्हणजे थोडंसं वरती आणि असं मी तुम्हाला डिस्प्लेमध्ये फोटो ते दाखवते कुठले कुठले आणि कसे प्रकार आहेत ते. हे बघा, कमानदार असेल तर त्याला असं असतं, म्हणजे नॉर्मली असं थोडंसं वरती अर्ध वर्तुळाकार असतं ना, तसं असतं थोडंसं. आणि त्याच्यामध्ये पण पातळ असतं, मीडियम असतं आणि थोडंसं जाड असतं. त्याच्यानंतर दुसरे वक्र, म्हणजे वक्र कसं असेल तुम्हाला हे बघा, हे असं आणि थोडंसं इकडं असतं असं. काहींचे तुम्ही आयब्रो बघितले असेल, इथून स्टार्ट होतं, इथून होतं आणि इथून थोडंसे असे ना खाली असे ओढलेले असतात, त्याला वक्र आयब्रो म्हणतात. त्याच्यानंतर तुमचं आयब्रो असणार हे गोल आकार, म्हणजे पूर्ण तुम्हाला नाही असं गोल असतं बघा, इथून पूर्ण असं गोल असतं. आणि शक्यतो ज्यांचे गोल असतात ना त्यांच्यामध्ये जॉईंट असतात, जॉईंट आयब्रो खूप मस्त दिसतात. त्यांचे असं पूर्ण गोल असेल ना त्यांच्यामध्ये जॉईंट असतात. त्याच्यानंतर तुम्हाला एकदम स्ट्रेट, म्हणजे काही काहींचे तुम्ही बघितल्यापासून एकदम स्ट्रेट असतात, त्याला काहीच आकार नसतो. त्यांचं ऑलरेडी त्याचं जे आयब्रोचा आपला शेप असतो ना, जो इकडच्या भुवयाचा जेव्हा असतो ना हड्डी आपली, त्यांचा जसं शेप असतो ना तसं आयब्रोचा शेप येतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे कोपरे असले म्हणजे ट्रायंगल शेप असतो ना, आपण हे असं करायचं आणि हे असं व्ही आकारामध्ये येतो, त्याला कोपरे असलेले असे म्हणतात, कोपरे असलेले आयब्रो म्हणतात. ह्याच्यामध्ये ही जाड, मीडियम आणि पातळ असे 3 प्रकारचे असतात. हे 5 प्रकार आहेत आयब्रोचे. कोणते कोणते? कमालदार, वक्र, त्याच्यानंतर गोल, सरळ आणि ट्रायंगल शेप म्हणजे कोपरे असलेले. आणि हे तुम्हाला म्हणजे कसं करायचं, काय करायचं हे तुम्हाला मी फोटो तुम्हाला डिस्प्लेला दाखवते. आणि थेरी म्हणजे तुम्ही जे काय म्हणजे लिहून घ्याल ना त्याचंही मी तुम्हाला डिस्प्लेला फोटो देते. तर तुम्ही ते तुमच्या बुकमध्ये, आणि तुम्ही आता पार्लरचं चालू केलं असेल म्हणजे बुक्स वगैरे तुम्ही जे काय माझे व्हिडिओ बघताय, जे काही तुम्ही करताय ते तुम्हाला नोट्समध्ये करायचं असेल, मी आजपासून तुम्हाला थेरी सांगते. आपलं ऑलमोस्ट आयब्रो शिकून झालेलं आहे, त्यामुळे मी आयब्रोची थेरी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आयब्रोचे थेरीचे जे काय असेल मी तुम्हाला डिस्प्ले देईल, त्याचं स्क्रीनशॉट करा आणि तुम्ही छानशी वही बनवा. आणि वहीमध्ये तिथं वरती पहिलं लिहा आयब्रो, आणि आयब्रोची पूर्ण थेरी लिहून घ्या. म्हणजे आधी तुम्हाला साहित्य लिहायचे, त्याच्यानंतर खाली कृती लिहायची. असं व्यवस्थित छान पार्लरची बुक सजवा तुम्ही, मस्त
छानपैकी असं सजवा आणि मला नक्की शेअर करा. मला सांगा ही कमेंट करून की तुम्ही बुक केले तयार की नाही केलं, तुम्ही लिहून घेतले की नाही. आणि शक्यतो प्रिंटआउट किंवा झेरॉक्स वगैरे मारू नका, तुम्ही स्वतः लिहा. कारण स्वतः लिहिल्याशिवाय ना तुमच्या हातून गेला ना त्या गोष्टी लिहिल्या ते तुमच्या डोक्यामध्ये राहतील की हां ह्याच्यानंतर आता काय करायचे, आपल्याला काय नाही करायचे. त्याच्यानंतरच तुम्हाला ते लक्षात येईल की बाबा जसं तुम्ही प्रॅक्टिकल करता तसं तुम्ही लिहिलं नाही तर एकदा हाताखालून गेले ना तर तुमच्या ते लक्षात येईल की नक्की कसं करायचे. आणि आयब्रो करताना नेहमी आधी आपल्याला पावडर लावायचे. पावडर लावल्यानंतर तुम्हाला मी सांगितलेले की इकडचे केस काढत असताना आपल्याला पुढे फ्रंटला थांबायचे, उजव्या बाजूला इकडचं आणि इकडचं, आणि जिथे केस असतील त्याच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला केस काढायचे. म्हणजे इथं उभं राहून म्हणजे उजवी बाजूची करायचं त्यामुळे तुम्हाला उजव्या बाजूलाच थांबायचे. आणि डावी बाजूचं करायचं असेल तर तुम्हाला बॅक साईडने थांबायचं. जसं माझे व्हिडिओज होतील आयब्रोचे वगैरे मी व्हिडिओ खाली की अपलोड करेलच तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळेलच. पण मी आधीही 2-3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघा नक्की. तर आपण डाव्या बाजूला करत असेल तर डाव्या बाजूला उभं राहून इकडचे आपल्याला केस काय म्हणजे विरुद्ध दिशेने आपल्याला करायचे तसे. तर तुम्ही पावडर लावून झाल्यानंतर आयब्रो करून झाल्यानंतर इकडचे जे केसे असतील तर ते तुम्हाला ते कट करायचे. कट केल्यानंतर हाताने तुम्हाला असं व्यवस्थित करायचे. व्यवस्थित केल्यानंतर जेल किंवा मग मॉइश्चरायझर किंवा मग तुम्हाला टोनर लावायचं. आणि आयब्रो करण्याची काय काळजी घ्यायची आहे बघा. थ्रेडिंग केल्यानंतर ॲस्ट्रिजन म्हणजे तुटीचा अन्य जंतुनाशक लावावे, म्हणजे टोनर वगैरे तुम्ही लावू शकता. त्यानंतर थ्रेडिंग केल्यानंतर स्किन लाल रेडिश झाली असेल तर क्रीमने मसाज करा. म्हणजे नॉर्मल जर रेडिश वगैरे नसेल झाली ना तर तुम्ही टोनर लावा. आणि खूप रेडिश झाले असेल काय त्यांचं खूप रेडिश होते आयब्रो करताना तर मग त्या लोकांना तुम्ही मसाजने थोडंसं 2 मिनटं असं मसाज करून द्या. आणि आयब्रो करण्याची आधीपासून तयारी म्हणजे करण्यापूर्वी लक्षात घेण्याची तयारी. वॅक्सिंग केल्यानंतर जे केस शिल्लक राहतात ते फक्त थ्रेडिंगनेच निघू शकतात. थ्रेडिंग करण्याची टाल्कम पावडर लावणे आवश्यक आहे. आणि तुम्ही कधीही आयब्रो करत असाल, अप्पर लिप्स करत असेल आधी पावडर लावणं गरजेचं आहे. पावडर नाही लावलं तुम्ही तर स्किन पटकन हातात येऊ शकते, कारण घाम आलेला असतो किंवा स्किन चिपचिप झालेली असते तर ते केस निघणार नाही. त्यामुळे तुम्हाला पावडर लावण्याची गरज आहे. पावडर लावा त्याच्यानंतरच तुम्ही आयब्रो करायला सुरुवात करा. थ्रेडिंग करताना ताण जाणल्यास थंड ओला करून थ्रेडिंग करावे. म्हणजे समजा खूप खेचली जातं असं दोरा आपण जेव्हा थ्रेडिंग करतो तेव्हा खूप तुम्हाला असं त्रास होत असेल ना तर सरळ थ्रेडिंग ओला करा थोडासा, किंवा पाणी शिंपरा त्याच्यावरती थोडंसं, किंवा पाणीने असं दोरी करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही आयब्रो करा. आयब्रो केल्यानंतर म्हणजे कस्टमरलाही ते त्रास होणार नाही. आणि कसं वाटलं व्हिडिओ मला नक्की कळवा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.